आणि 28 मार्च 2008 दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान या दोन संघांच्या विरोधात परिपूर्ण करून खूप चांगल्या प्रकारे भारतीय क्रिकेटची मान उंचावली। वळूयात सामन्याकडे। पहिल्या चेंडूवर या वेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, लॉंग डीप स्क्वेअर लेग एज अ लेफ्ट हँडेड बॅट्समन जर आपण विचार केला तर हे स्ट्रोक सिलेक्शन, कारण ज्या पद्धतीने फटका सजविला होता तुषार किशोर पडवळे या खेळाडूने रचनात्मक सकारात्मक फटक्याची निवड अनुभवायला मिळाली। अब्राहम बेंजामिन कॉपीबुक स्टाईल मध्ये रिव्हर्स अटेम्प्ट चा फटका, संघाची धावसंख्या जर आपण त्यापासून पाहिली तर थेट जाऊन पोहोचते प्रोग्रेस कार्ड वरती 2 या आकड्यावर। दोन संघांमध्ये सुरू असलेली कडवी लढत, भगवे वादळ काटाळे विपक्ष गैलाई स्टार नावजे। पुनश्च एकदा रिव्हर्स स्वीप येथे धावचीची नामी संधी, योगेश वसंत पाटील नावाचा चाणाक्ष गोलंदाज चुकी करणार नाहीये, सुंदर क्षेत्ररक्षण गडी बाद गोवा। सोडाया बनते आणि शिस्त मोडाया पहिला दोस्ता। वेलकम बॅक। न्यू मॅन इन ऋषिकेश दिनेश पाटील यंदाच्या वर्षामध्ये फॉर्म आतापर्यंत सापडलेला नाहीये खेळाडूला। गत वर्षी खूप चांगल्या रीतीने केपीएल खेळला होता, खास करून उपांत्य फेरीचा सामना ज्या रीतीने त्याने गाजवला होता चारडे क्रीडा संकुलावर। फॉर्मच्या शोधामध्ये आहे हा खेळाडू। दुसऱ्या बाजूने यंग अँड डायनामिक ब्रँड ऑफ नावजे आदित्य भोईर याला आपण पाहतोय, ऑन स्ट्राईक आहे। गोलंदाजी मार्कवर योगेश वसंत पाटील पहिलं षटक हाताळतोय। भगवे वादळ काटाळे आदरणीय बिपिन नंदकुमार पाटील सरांचा हा संघ आपण पाहतोय। दुसऱ्या बाजूने आदरणीय पपेश शांताराम पाटील नावजे यांचा संघ गैलाई स्टार नावजे। आमच्या मुख्य व्यासपीठावर संदीप पांडुरंग पाटील गैलाई मंडप डेकोरेटरचे सर्वे सर्वा यांना देखील आपण पाहू शकतात। खूप छान पद्धतीने मंडपाची उभारणी यांच्या माध्यमातून साईडला सजवलेला फटका आहे। शॉर्ट लेग झोन मध्ये अमित सिद्धू पाटील त्या ठिकाणी पुढे सरसावला गेला आहे। खूप सुंदर अद्वितीय क्षेत्ररक्षण, हा जोश, हा जल्लोष, हा उत्साह, हा ओसंडून वाहणारा आनंद सर्व काही सांगून जातोय फलंदाज तंबूच्या आश्रयाला गोवा। धन्यवाद डीजे। प्लेयर ऑफ द मॅच प्रीतम दीपक पाटील, आदरणीय प्रशांत भोईर नागझरी संघमालक यांच्याकडून रिची आणि अनिकेत पद्माकर नाईक या दोन्ही देखील खेळाडूंसाठी प्रत्येकी 500 रुपयांचं रोख पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे। अनिकेत आपण देखील या आपलं पारितोषिक स्वीकारण्याकरिता आपणास नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत। अनिकेत पद्माकर नाईक आपण देखील यावं आपलं पारितोषिक स्वीकारण्याकरिता। फुटा चेंडू अपसाइडला सजवला गेलाय। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावतोय, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। धावसंख्या जर आपण तपासून पाहिली प्रोग्रेस कार्ड वरती जाऊन पोहोचते ते एकंदरीत पाहायला मिळते एक्युरेट 4 या आकड्यावरती आपण पाहतोय। 2 गडी बाद झालेले आहेत। टळमळीत सुरुवात गैलाई स्टार नावजे या संघाची सुधारणा करावी लागेल। अनिकेत पद्माकर नाईक आपण यावं, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल। कालच्या दिवसामधील एक अवॉर्ड देखील उर्वरित आहे, मोस्ट सक्सेस ऑफ द डे चा अवॉर्ड जो आहे तो अनिकेत पद्माकर नाईक या खेळाडूच्या नावे कोरला गेलाय। अनिकेत आपण यावं,
आपला पुरस्कार स्वीकारण्याकरिता शांत थंड शीतल सुरुवात फलकावर केवळ आपण पाहू शकताय 5 धावा 2 गडी बाद ही अवस्था पाहायला मिळते। आदरणीय विकास काशीनाथ पाटील आणि आदरणीय संतोष माणिक पाटील सरांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड वितरित करायचा आहे। आदरणीय प्रशांत भोईर संघ मालक एसपी अव्हेंजर्स या संघाचे आणि त्यांच्या माध्यमातून अनिकेत पद्माकर नाईक आणि प्रीतम दीपक पाटील या दोन्ही खेळाडूंकरिता 500 रुपयांचं रोख पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे। चांगला खेळ बघायला मिळाला या खेळाडूंच्या माध्यमातून। वळूयात सामन्याकडे। पहिले षटक अद्वितीय बघायला मिळालं। केवळ आपण पाहू शकतायत अतिशय इकॉनॉमिकली स्वरूपात सहा या आकड्यावरती धावफलक आपण आदरणीय सन्माननीय दिलीप तिवारी, सूर्यप्रकाश मोर्या, आदरणीय अजय पांडे आणि आदरणीय यशवंत सिंग खास मुंबईवरून ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत। एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आलाच पाहिजे। खूप चांगल्या प्रकारे केपीएल या स्पर्धेचं एकंदरीत वेळ आणि केपीएल या स्पर्धेची शोभा या ठिकाणी वृद्धिंगत करण्याचं कार्य अनुभवाला मिळतं। आदरणीय सन्माननीय एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। आदरणीय अजय पांडे, यशवंत सिंग, दिलीप तिवारी आणि सूर्यप्रकाश मोर्या या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। पंच दर्शवतायत परंतु रिलीज ऑफ द डिलिव्हरीच्या वेळेला या ठिकाणी मान्यवर आले आहेत आणि त्या कारणास्तव आम्ही देखील थांबू शकलेलो नाहीयेत, लक्षात असू द्या। गोलंदाज ऑन साइडला सजवलेला फटका सुंदर पद्धतीने मिड विकेट झोन मध्ये एक डाव या ठिकाणी कंप्लीट। अतिशय दर्जेदार गोलंदाजी सुरू आहे। फलकावर केवळ 12 धावा सजलेल्या आहेत। जवळजवळ 15 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय आणि 15 चेंडूंमध्ये 12 धावा 3 गडी बाद अशी गोलंदाजी भगवे वादळ काटाळे या संघाकडून। योगेश वसंत पाटील लवली बॉलिंग। साइडला सजवलेला फटका आपण पाहू शकतायत। मिड विकेट झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय। क्षेत्ररक्षक सचिन, हरिश्चंद्र पवार पुढे सरसवतायत सुंदर पद्धतीने। चेंडू या ठिकाणी स्टॉप करण्यात आलेला आहे। खास मुंबईवरून या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटण्याकरिता उपस्थित सूर्यप्रकाश मोर्या, अजय पांडे, यशवंत सिंग, दिलीप तिवारी यांचं मनापासून स्वागत करीत आहोत मुख्य व्यासपीठावर। एक चांगलं आणि दर्जेदार व्यक्तिमत्व पाहायला मिळतात। आदरणीय करविंद दत्तात्रेय पाटील यांचे स्नेही मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झालेत, खूप खूप स्वागत। चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर 5 चेंडूंचा खेळ हा संपन्न झालाय आणि 14 धावा फलकावर। जणू काही टेस्ट क्रिकेट सुरू आहे। इथून गाडीचा गिअर चेंज करणं हे अत्यावश्यक आहे। हितेश प्रकाश पाटील आलाय खेळपट्टीवर, सिक्सर किंग म्हणूनच ओळखला गेलाय। सध्या संघ अडचणीमध्ये आहे आणि संघ अडचणीमध्ये असताना आता दारोमदार हितेश प्रकाश पाटील या खेळाडूवरती आहे। या सामन्यामध्ये गाडीचा गिअर चेंज करणं हे अत्यावश्यक आणि अपरिहार्य। यावेळेला ऑफ साइडला वाईडिश लॉंग ऑफ झोन मध्ये चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय। पंचांचे संकेत 4 धावा, चौकार, गुड शॉट। धन्यवाद डीजे काटकर सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, आपण पाहू शकताय। सरांना विनंती करतोय जो कॅच ऑफ द मोस्ट सक्सेस ऑफ द डेचा जो अवॉर्ड आहे तो आपण आपल्या शुभ हस्ते वितरित करावा। एक चांगलं व्यक्तिमत्व। फलकावर 18 धावा सजलेल्या आहेत। खेळाडूंच्या माहितीसाठी 18 रन्स जे एकंदरीत प्रोग्रेस कार्ड वरती आपण पाहू शकतायत। चांगलं आणि दर्जेदार क्रिकेट। 2 पंचांमध्ये त्या ठिकाणी चर्चा विनिमय सुरू आहे। प्रत्येक चेंडूच्या रिलीजच्या वेळेला आम्ही थांबतो, परंतु
मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी मान्यवर आलेले आहेत आणि त्या कारणास्तव त्या वेळेला ती एज बहुतेक ऐकू गेलेली असावी की नसावी हे त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे. परंतु ज्या वेळेला मान्यवर येतात त्यावेळेला नाईलाज होतो. ज्या वेळेला सामना सुरू असतो त्यावेळेला आम्ही थांबू शकतो, परंतु जेव्हा पाहुणे येतात त्यावेळेला यस त्या ठिकाणी ओके दर्शवतायत शाहिद मोमीन. आपण वळूया या मुन्ना जयस्वाल त्या ठिकाणी टॉस बॉक्स कडे आदरणीय काटकर सरांच्या शुभ हस्ते कालच्या दिवसामध्ये सर्वाधिक षटकार खेचणारा खेळाडू अनिकेत पद्माकर नाईक याचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. जे सौजन्य लाभलेलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. स्वर्गीय लोचन वासुदेव पाटील यांच्या स्मरणार्थ श्री चेतन पद्माकर पाटील यांच्याकडून मोस्ट 6 ऑफ दी सिरीज करता आहे आणि एका दिवसाकरिता जर आपण विचार केला तर श्री शैलेश प्रभाकर पाटील तामसई यांच्याकडून एका दिवसामध्ये सर्वात जास्त षटकार मारणाऱ्या खेळाडू करिता थोर उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते तामसई गावचं कोहिनूर शैलेश प्रभाकर पाटील यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी सौजन्य आदरणीय काटकर सरांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान वितरित केला जातोय. तसेच जे 500 रुपयांचं रोख पारितोषिक आलेलं आहे ते देखील वितरित करावं आदरणीय प्रशांत भोईर संघ मालक यांच्या माध्यमातून. कॉंग्रॅच्युलेशन्स अनिकेत आणि पुढील वाटचालीकरिता अनेक शुभेच्छा. चला आपण वळूयात सामन्याकडे. पहिल्या 3 षटकांमध्ये 18 धावा प्रोग्रेस कार्डवरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता गणेश दुंदाजी नाईक ब्रँड ऑफ कुवाडे गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. 4थ्या षटकाचा खेळ इथे सुरू होतोय. टॅपचा फटका अंडरआर्म कॉपी बुक स्टाईलने सजवला गेलाय. एक धाव इझिली डन करतायत. पहिली 3 षटकं जरी गोलंदाजांची असतील तरी देखील 4थ्या षटकापासून आपण पाहू शकणार आहोत कदाचित करंट रन रेट वाढू शकतोय. कारण या आधीच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर सुंदर फटका सजवला होता ऋषिकेश दिनेश पाटील. सध्याच्या स्थितीला जर आपण विचार केला तर 175च्या स्ट्राईक रेटने 4 चेंडूंमध्ये 7 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय. विसेंटो ती गॅपमध्ये चेंडूला पुश केलाय. वाईडिश लॉंग ऑफ झोन मध्ये क्षेत्ररक्षक अक्षय किशोर पाटील सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे. तत्पूर्वी 2 धावा पळून काढलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स ॲज अ शार्प ॲज अ हेअर. सशाप्रमाणे चपळ देखील दोन्ही देखील फलंदाजांना आपण पाहिलंय. 21 या आकड्यावर धाव फलक. 22 धावा 22 रन्स 3 गडी बाद. 4 चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर झालाय. हे 4थं षटक प्रगतीपथावर. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट हितेश प्रकाश पाटीलच्या बॅट मधून चेंडू सीमा पार. चौकार 4. धन्यवाद डीजे. संघाची धाव संख्या जर आपण पाहिली प्रोग्रेस कार्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचलंय एकंदरीत आपण पाहू शकतायत मेगा स्क्रीनवर. साईडला सुरलेला फटका वाईडिश लॉंग ऑन झोन मध्ये क्षेत्ररक्षण खराब झालंय. चेंडू मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पलीकडे. उपयुक्त चौकार. टायांचा गजर येतोय कैलास स्टार नावजेच्या डगआउट मधून. सुंदर फलंदाजीचं पृथक्करण. 3 0 30 धावा झालेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ हा परिपूर्ण झालाय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर 30 धावा 30 रन्स. हिरा डोंगरे जॉईन झालेले आहेत नवी मुंबईवरून. सामन्यांचा मनमुरादपणे आनंद घेत आहेत आणि ही KPL ची स्पेशालिटी आपण पाहतोय. ओमकार पाटील या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. चांगलं आणि दर्जेदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय. थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. 30 धावा प्रोग्रेस कार्डवर. पहिल्या 4 षटकांचा खेळ कंप्लीट. षटक क्रमांक 5 हाताळण्याकरिता अक्षय किशोर पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. ऋषिकेश दिनेश पाटील ऑन स्ट्राईक. चांगलं क्रिकेट सुरू आहे. पहिल्या 18 चेंडूंमध्ये कमी धावा आल्या. 4थ्या षटकावरती हल्ला बोल जरूर चढवण्यात आलाय. फुलवर टप्प्याचा चेंडू होता. नरम हाताने जरूर खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे.
हितेश प्रकाश पाटील याने एक रिव्हर्स स्वीपचा चौकार खेचला या आधीच्या षटकामध्ये. सुंदर फलंदाजी करतोय. स्टार आयकॉन म्हणून का निवड केली जाते या खेळाडूची सातत्यपूर्वक हे दर्शवून देत असताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये हलकासा फेरबदल. आता पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि ते बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक. साइडला फुलटस स्वरूपातील चेंडू आउट ऑफ द पार्क. मुख्य व्यासपीठाला सलामी. 6 धावा. धन्यवाद डीजे. केवळ 7 चेंडूंचा सामना केलेला आहे हितेश प्रकाश पाटील ब्रँड ऑफ कोकणेर या खेळाडूने आणि या 7 चेंडूंमध्ये वैयक्तिक 17 या धाव संख्येवरती खेळतोय. 1 षटकार 2 चौकार. आयकॉन खेळी सुरू आहे. छोटा प्लेन होता परंतु बघा आय हेट माय सेल्फ म्हणतोय फलंदाज. अशा प्रकारचे चेंडू कधीच तुम्ही सोडू शकत नाही आणि म्हणूनच थोडासा हताश झाला. 37 लॉस ऑफ 3 विकेट्स. 37 या आकड्यावर धाव फलक पाहायला मिळतं. चांगल्या टोटल कडे वाटचाल पहिल्या 3 षटकांनंतर चांगलं कमबॅक केलंय गेल्या स्टार नावजे या संघाने. पंच पवार सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत हा वाईड आहे. खराब चेंडू दर्शवण्यात आलाय आणि अतिरिक्त धावेच्या सहाय्याने 38 धावा या प्रोग्रेस कार्डवर. यावेळेला फटका फसलाय यष्ट्यांच्या मागे. शॉर्ट फाईन लेग झोन मध्ये सागर विलास पाटील चहाडे यांना ओव्हरटेक करून चेंडू ट्रॅव्हल होतोय. फाईन लेग झोन मध्ये डिरेक्ट हिट केली जाईल की चांगली फेकी केली जाईल क्वेश्चन मार्क होतं परंतु प्रसंगावधान चांगलं दर्शवलं अक्षय किशोर पाटील या खेळाडूने आणि त्यांना चांगली साथ मिळाली. क्रिश बिपिन पाटील या क्षेत्ररक्षकाचे फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. गॉन. चला प्रथम उपचार पेटी जाऊ द्या. मुख्य खेळपट्टीवर अनफिट त्या ठिकाणी खेळाडू होतोय. काही सेकंदांचा ब्रेक या ठिकाणी घेतला जाईल. खेळाडूला हलकीशी दुखापत. फलकावर 39 धावा झालेल्या आहेत. 4 गडी बाद आणि इंजरीज होत असतात क्रिकेटिंग वर्ल्ड मध्ये आपण पाहिलेलं आहे. 2017च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर हार्दिक पंड्याला मुकावं लागलं. ते इंटरनॅशनल क्रिकेट पासून आपण पाहिलं असेल. हे किस्से होत असतात सातत्यपूर्वक आपण पाहिलेले आहेत क्रिकेटिंग वर्ल्ड मध्ये. श्रेयस संतोष अय्यर अनफिट झाला. 2019 मध्ये खांद्याची शस्त्रक्रिया झाली त्या खेळाडूवर आणि तदनंतर मात्र स्ट्रॉंग कमबॅक त्याने केलं. पहिल्याच कसोटी सामन्यामध्ये न्यूझीलंड संघाच्या विरोधात शतकी खेळी. या आकड्यावर धाव फलक 4 गडी बाद झालेले आहेत. न्यू मॅन इन दीपेश रामचंद्र अधिकारी. मिड विकेट झोन मध्ये खेळलेला फटका इनटू दी गॅप मध्ये परंतु काय क्षेत्ररक्षण. अमित सिद्धू पाटील ब्रँड ऑफ चहाडे सुपर फिल्डिंग. अद्वितीय क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. प्लस संघासाठी धावा वाचवलेल्या आहेत. जॉन्टी रोड्स याची आठवण यावी. धावा संख्या जर आपण पाहिली 41 धावा झालेल्या आहेत. 4 गडी बाद. दिलीप वेंगसरकर, रॉबिन सिंग, युवराज सिंग, मोहम्मद कैफ, विराट कोहली, रॉस टेलर सर्वांची आठवण. रिकी पॉन्टिंग, सुपर फिल्डिंग रवींद्र जडेजा याची आठवण काही क्षणांसाठी. टच चेंडू आहे. साईडला सजवला गेला एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. मिस्टर गौतमला आपण पाहतोय. चांगल्या रीतीचं क्षेत्ररक्षण. व्हेरी वेल स्टॉप.
42 धावा, 4 गडी बाद. षटक जर आपण पाहिले तर अधिकृत स्वरूपात 5 षटकांचा खेळ हा कंप्लीट झालेला आहे आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर 42 या आकड्यावर धावफलक आपण पाहू शकतायत. 1930 मध्ये न्यूझीलंड संघाने कसोटी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, परंतु पहिलं त्रिशतक येण्यासाठी 84 वर्षांची एकंदरीत प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली ते न्यूझीलंड संघाला. कारण 31 जानेवारी 1993च्या दिवसामध्ये मार्टिन डेव्हिड क्रू 299 या धावसंख्येवरती बाद झाला आणि तदनंतर आपण पाहिलं 2014च्या कॅलेंडर इयर मध्ये ब्रेंडॉन बॅरी मॅक्युलम याने मात्र पहिलं त्रिशतक कंप्लीट केलं कसोटी क्रिकेटमध्ये. खऱ्या अर्थाने 42 या क्रमांकाची जर्सी परिधान करणारा खेळाडू म्हणून जो ओळखला गेला आणि फास्टेस्ट 100 त्याच्या माध्यमातून इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये केवळ 54 चेंडूंमध्ये 1986 साली एस्टॅब्लिश करण्यात आलेल्या विवियन रिचर्ड्स यांचा रेकॉर्ड त्याने ब्रेक केला आणि 54 चेंडूंमध्ये 100 धावा. सध्याच्या घडीला जागतिक क्रिकेटच्या 145 वर्षांच्या हिस्ट्रीमध्ये 110 सर्वात जास्त षटकार खेचणारा फलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये 110. ऑन साइडला फटका सजवला गेलाय हितेश पटेलच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक सचिन हरिश्चंद्र पवार त्या ठिकाणी पुढे सरसावला गेलाय. चेंडूला स्टॉप करतोय, केवळ एकेरीवरतीच थांबा घ्यावा लागलाय. दोन्ही देखील फलंदाजांना संघ जर आपण पहिला प्रोग्रेस कार्ड वरती जाऊन पोहोचलाय तो एकंदरीत 43-43 या आकड्यावर. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. दीपेश रामचंद्र अधिकारी ब्रँड ऑफ खांबलोली ऑन स्ट्राइक. यावेळेस बॅटची एज घेऊन एस्टनच्या मागे सुंदर झेल. सागर विलास पाटील वेल डन गॉन. डीजे पॉइंट स्टेबल कुणाल वैद्य यांच्या माहितीसाठी देखील आपण शो करणार आहोत. जे टेक्निशियन आहेत मिस्टर साहिल विलास पाटील यांच्या माध्यमातून शो केला जाईल काही अवधीनंतर. सध्या ते स्नेह भोजनाचा आस्वाद घेत आहेत. साईडला सजवलेला फटका चिन्मय विश्वास देसले गुड कॅच ऑफ क्वालिटी. सुंदर झेल परिपूर्ण गॉन. कशी भेटली ग तुया पाणी पडतंय घराने पाणी पडतंय घराने. धन्यवाद. डीजे ऑन हॅट्रिक गणेश दुंदाजी नाईक. आतापर्यंत केपीएलच्या 6व्या हंगामांमध्ये आपण 2 गोलंदाजांना पाहिलंय. पहिला गोलंदाज शुभम पाटील ब्रँड ऑफ कुकडे, पहिली हॅट्रिक त्याच्या नावावर. आणि तदनंतर भरत लक्ष्मण पाटील साखरे याने दुसरी हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे. गणेश दुंदाजी नाईक ऑन हॅट्रिक. चेंडू हवेमध्ये. ओहो हो कैच ड्रॉप. हाथ तो आया लेकिन मुंह नहीं लगा. आणि हा अभिमानाचा क्षण होता गणेश करिता. जर हॅट्रिक कंप्लीट झाली असते, परंतु कॅच ड्रॉप. बुडत्याला गाडीचा आधार, गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांचा आधार, परंतु तो आधार मिळालेला नाहीये या वेळेला. तो संख्या 44, 44 रन्स, 6 गडी बाद. फटका फसलेला आहे. चेंडू हवेमध्ये. गणेश दुंदाजी नाईक आतापर्यंत किती गडी बाद केले असतील या गोलंदाजाने असा प्रश्न जर विचारला गेला तर गुणलेखक आम्हाला सूचित करतायत मिस्टर श्रेयश देव ब्रँड ऑफ सातपाडी या ठिकाणी सूचित करीत असताना पाहायला मिळत आहेत एकाच षटकामध्ये खूप सुंदर पद्धतीने 3 विकेट्स तंबूच्या आसऱ्याला पाठविलेले आहेत. गडी बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तर 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 5 नाही, 6 नाही, 7 गडी बाद झालेले आहेत. 44 धावा प्रोग्रेस कार्ड वरती आपण पाहतोय. न्यू मॅन इन प्रीतम बबन पाटील ज्यांनी खूप सुंदर पद्धतीने प्रीतम बबन पाटील आणि प्रतीक बबन पाटील यांनी आपल्या आई वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ विजेत्या आणि उपविजेत्या संघाकरिता सिल्वर अँड गोल्ड मेडल सौजन्य केलेले आहेत. यावेळेस खेळाडूच्या भूमिकेमध्ये प्रीतम बबन पाटील ब्रँड ऑफ नाउजे.
उलट स्वरूपातील चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय. पंचांचे संकेत मात्र या ठिकाणी पोहोचले जातात. चेंडू सीमा पार, चौकार 4. पाणी पडतंय घराने किनाऱ्याला, पाणी पडतंय घराने किनाऱ्याला, पाणी पडतंय घराने किनाऱ्याला, पाणी पडतंय घराने किनाऱ्याला. लावल्यांड हे चांदोडी मध्ये, बाया लावल्यांड हे चांदोडी मध्ये, आम्ही घेतलाय गदाच्या पेढीमध्ये, आम्ही घेतलाय गोमोठ्या पेढीमध्ये. मागणं दिसलाय गोराणी बदल तुझा, मागणं दिसलाय गोराणी बदल तुझा. कशी भेटली विजयासाठी 49 धावांचं लक्ष जे समोर ठेवलं गेलंय निर्धारित 6 षटकांमध्ये. इस्लामीवीर 2 फलंदाज मैदानामध्ये तैनात झालेले आहेत. लाडक्या पंचांना विनंती आहे आपण प्रस्थान करावं खेळपट्टीच्या दिशेने. आदरणीय यतीन पाटील कोकणेर यांचं शुभागमन झालेलं आहे. मी विनंती करतोय आपण कृपया करून मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान आपले सहर्ष स्वागत करू इच्छिते. यतीन पाटील कोकणेर. टार्गेट जर आपण पाहिलं तर 49 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. इस्लामीवीर 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 49 जे टार्गेट आहे तो खऱ्या अर्थाने लक्षात न ठेवण्यासारखा आकडा ठरला तो IPLच्या इतिहासामध्ये. रॉयल चॅलेंजर बँगलोर या संघाकरिता कोलकाता नाईट रायडर्स या संघाच्या विरोधात खेळत असताना खऱ्या अर्थाने 49 वर संपूर्ण संघ ऑल आउट. आदरणीय रत्नभूषण नाईक यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. खूप खूप स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून शब्द फुलांनी आम्ही करीत आहोत आगतम स्वागतम सुस्वागतम. सलामीवीर 2 फलंदाज पाहायला मिळत आहेत. भगवे वादळ काटाळे या संघाच्या माध्यमातून मुख्य खेळपट्टीवर चिन्मय विश्वास देसले आणि या त्याच्या साथीने आपण पाहू शकतायत अमित सिद्धू पाटील असे 2 खेळाडू पाहायला मिळत आहेत. 49चं टार्गेट. प्रत्येक आकडा प्रत्येक संघासाठी खेळाडूंसाठी फार रंजक मानला जातो. ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डॉन ब्रॅडमनसाठी 6चा आकडा फारच विस्मयकारक मानला गेला. कारण संपूर्ण कसोटी कारकिर्दीमध्ये 29 षटके 6996 धावा करून देखील संपूर्ण कसोटी कारकिर्दीमध्ये 99.94च्या बॅटिंग ॲव्हरेजने फलंदाजी करून देखील आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये केवळ 6च षटकार
त्याला खेचता आले आणि प्रत्येक खेळाडूसाठी प्रत्येकाकडे रंजक. यावेळेस पहिल्या चेंडूवर गोलंदाजाचा समाचार घेण्यात आलाय. सीमा रेषा पलीकडे चिन्मय विश्वास देसले पोचाडे ब्रँडचा हा ब्रँडेड चौकार आदरणीय यतीन पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सन्मानित करण्याकरिता मी विनंती करतोय स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय मयूरजी माधव नाईक यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान खजिनदार महोदय यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान आम्ही प्रदान करीत आहोत. या कॅमेरामॅन अगदी एका सेकंदासाठी आपण वळूयात. मना जयस्वाल मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकतायत. यतीन पाटील कोकणेर याचा शुभ सन्मान या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय रत्नभूषण नाईक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सरांना सन्मानित करण्याकरिता मी विनंती करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय जयेश शिलार यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान या ठिकाणी प्रदान केला जाईल. चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. आदरणीय रत्नभूषण नाईक आगतम स्वागतम सुस्वागतम पुष्पगुच्छ देऊन भारतीय संस्कृती अतिथी देवो भव या ठिकाणी पालन केले जाते. चला आता वळूयात आपण सामन्याकडे. 10 या आकड्यावर धावफलक पाहायला मिळतं. 10 रन्स ऑन टू दी प्रोग्रेस कार्ड. 4 चेंडूंचा खेळ संपन्न झालेला आहे. लो स्कोरिंग मॅच. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं गिराळे फायटर्स या संघाने इतिहास रचला. 42 धावा डिफेंड करून दाखवल्या कालच्या दिवसामध्ये. यानंतर होणारा जो सामना आहे दोन संघांमध्ये या नाणेफेकीचा कौल करण्याकरिता नम्र विनंती करीत आहोत. गिराळे फायटर्स विपक्ष SP एव्हेंजर्स दोन्ही संघांचे संघनायक आपण यावर नाणेफेकीचा कौल करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये. ऑन साइडला सुंदर फटका चिन्मयच्या बॅट मधून, परंतु काय क्षेत्ररक्षण अफलातून अद्वितीय विस्मयकारक जबरदस्त क्षेत्ररक्षण अनुभवाला मिळालं. वायडिश लॉंगॉनच्या झोन मध्ये आदित्य भोईरेला आपण पाहू शकतायत. सुंदर पद्धतीने क्षेत्ररक्षकाची भूमिका, परंतु फेकी हलकीशी स्वैर आणि त्या कारणास्तव या ठिकाणी संघ मात्र जाऊन पोहोचलाय प्रोग्रेस कार्ड वरती थेट 14 या आकड्यावर. पहिल्या षटकामधील 5 चेंडूंचा खेळ हा संपन्न झालेला आहे आणि 5 चेंडूंच्या समाप्ती अखेर 14 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज. क्षेत्ररक्षण चांगलं होतं परंतु फेकी खराब. 20% गुणांची कपात केली जाईल, कारण की फेकी देखील चांगलं असणं आवश्यक क्रिकेटिंग वर्ल्ड मध्ये. यावेळेस फुलटॉस स्वरूपातील चेंडू होता. अगदी सहजतेने सुलभतेने लिलया रीतीने चेंडू सीमारेषा पलीकडे पाठविला गेलाय. 18 या आकड्यावर धावफलक. एंड ऑफ दी व्हेरी फर्स्ट ओव्हर. ऐकूया डीजेला वळूया सामन्याकडे. पालघर जिल्ह्याची आहे शान कुणबी KPL आमचा मान. पालघर जिल्ह्याची आहे शान कुणबी KPL आमचा मान. पालघर जिल्ह्याची शान कुणबी KPL आमचा मान. पालघर जिल्ह्याची शान. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. आदरणीय रोहन पावडे किराट यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी विनंती करतोय आपण कृपया करून मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. किराट या संघाचा सलामीवीर विस्फोटक फलंदाज म्हणून ज्या खेळाडूची ख्याती आपण पाहतोय. समाजाकरिता किराट गावाकरिता क्रिकेटच्या माध्यमातून सातत्यपूर्वक योगदान देणारं हे व्यक्तिमत्व आदरणीय रोहनजी पावडे. आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडांगणामध्ये. आगतम स्वागतम सुस्वागतम. गौरव पैर ब्रँड ऑफ वस्त्रे चेंडूला स्टॉप करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे, परंतु सुरुवात जर आपण पाहिली जेव्हा तुमच्याकडे धावा कमी असतात, बँक बॅलन्स कमी असेल तर तुम्ही पैशांची उधळण करू शकत नाही. अंतरून पाहून पाय पसरणं
फार आवश्यक आहे. ओ हो हो, कॅच ऑफ द डे चा प्रबळ दावेदार आजच्या दिवसामध्ये तुषार किशोर पडवळे ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकतायत. या वेळेला ब्रँड ऑफ केव, ओ हो हो, उडता हुआ गुड्डू, व्हाट अ कॅच, मॅग्निफिसंट, आउटस्टँडिंग, हाय क्लास, हाय क्वालिटी, दर्जेदार झेल कंप्लीट. काही क्षणांसाठी अंगामध्ये सुपरमॅन संचारावा अशा प्रकारचा हा झेल गॉन. मेल्या ती शिट्टी नाही, बशीची शिट्टी वाजली, गाडी सुटली, शिट्टी वाजली, गाडी सुटली, आणि बंदर केला वर, पोरी जरा जपून दांडा कर, पोरी जरा जपून दांडा कर, पोरी जरा जपून. नवीन फलंदाज मुख्य खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय क्रिश बिपिन पाटील. फलकावर धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले 19 या आकड्यावर 2 गडी बाद. जी स्थिती पाहायला मिळते, दीपेश रामचंद्र अधिकारी आपल्या हातखंडामधून पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवर. काही झेल कंप्लीट केलाय तुषार किशोर पडवले गुड्डू, यू ब्युटी. सुंदर फटका आहे ऑन साइड लाईन टू द गॅप मध्ये. चेंडू सरळ निघून जातोय. गौरव भोईर यांना ओव्हरटेक करून क्रिश बिपिन पाटील काटाळे ब्रँडचा ब्रँडेड चौकार. सुंदर फटकेबाजी, जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलेला आहे. धावसंख्या जर आपण पाहिली प्रोग्रेस कार्डवरती 23 या आकड्यावर जाऊन पोहोचते. अनफिट असून देखील ज्या प्रकारचं क्रिकेट तो खेळतोय, खांद्याला इंजरी आहे क्रिश बिपिन पाटील या खेळाडूच्या, परंतु स्ट्रोक सिलेक्शन आपण पाहू शकतायत बहारदार. यावेळेस डाऊन द ग्राउंड खेळला गेला आहे. वाईडिश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या सेंटरला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. जिग्नेश प्रल्हाद शेलारच्या माध्यमातून सुंदर जल परिपूर्ण गॉन. तुझा पैंजण वाजतोय पायात, हस्ती गोड गालात, रंगून गेलो प्रेमात, नाचायला लागलो जोमात, नाचता नाचता हसता हसता टाकू नको असा डाव, नाचता नाचता हसता हसता टाकू नको असा डाव, तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव वडापाव. धन्यवाद डीजे. केवळ आपण पाहू शकताय प्रोग्रेस कार्ड वरती हे दुसरं षटक सुरू आहे आणि जवळपास 8 मिनिटे खर्च करण्यात आलेली आहेत. तुम्हाला केवळ पहिली 5 षटके हाताळण्याकरिता 25 मिनिटे दिली जातील. 23 या आकड्यावर धाव फलक. चेंडू शिल्लक आहे तेथून ॲक्युरेट 26 आणि विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. न्यू मॅन इन गणेश दुंदाजी नाईक स्टार आयकॉन खेळाडू दाखल झालाय मुख्य खेळपट्टीवर. 26 चेंडू 26 धावा. सामन्याची स्थिती यॉर्क लेंथ होता. गौरव भोईर हा चांगला क्षेत्ररक्षक आहे. ज्या वेळेला आई गावदेवी बसरे या संघाकडून खेळलेला आहे त्या वेळेला एक क्षेत्ररक्षक म्हणून आपली भूमिका खूप सुंदर पद्धतीने अदा करणारा खेळाडू आपण पाहतोय गौरव भोईर. ब्रँड ऑफ वसरे या ठिकाणी चेंडूला स्टॉप करतोय. दीपेशचा पुढील चेंडू. यावेळेला चेंडूला लेव केलाय, जाऊ दिलाय, डाऊन दी लेग होता. वाईट बॉल. आयसीसी नियम क्रमांक 22 यथोचित पालन. पंच अभय पाटोळे. जेपी पॅनल. ब्रँड ऑफ शहापूर या ठिकाणी पाहायला मिळतात. पंचांच्या भूमिकेमध्ये 25 चेंडू शिल्लक आहेत. 24 धावांची आवश्यकता. लॉफ्ट केलाय परंतु फटका फसलाय. आणि क्षेत्ररक्षक जर आपण पाहिला तर जिग्नेश प्रल्हाद शेलार. क्वचित आणि कदाचित असे क्षेत्ररक्षक असतात जे एकही झेल सोडत नाहीत आणि त्या पंक्तीतला ब्रँड ऑफ खांबलोली जिग्नेश वेल्डन गॉन. काय म्हणती सोनू तुझा मायावर भरोसा नाही का, सोनू तुझा मायावर भरोसा नाही का, सोनूची आई कशी डेक्सी, तिला आवडते फ्लेक्सी, तिचा आवाज तो गोड, सोनू तू माझ्या संग बोल, सोनू तुझा मायावर भरोसा नाही का. धन्यवाद डीजे. 24 चेंडू शिल्लक आहे. 24 धावांची आवश्यकता आहे.
सामन्याचं समीकरण गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शुभम पाटील ज्याने प्रज्योत 7 अशी जर्सी परिधान केलेली आहे, कारण 7 मे हा काळा दिवस कुणबी क्रिकेटच्या इतिहासामध्ये, ज्या दिवसामध्ये प्रज्योत पाटील काळाच्या पडद्या आड झाले. कुकडे गावातील एक कोहिनूर आणि म्हणूनच कुकडे संघामधून जो खेळाडू केपीएल खेळलाय त्याने प्रज्योत 7 अशी जर्सी परिधान केलेली आहे. शुभम पाटील ब्रँड ऑफ कुकडे गोलंदाजी मार्कवर केपीएलच्या 6व्या हंगामामधील पहिली हॅट्रिक नोंदविणारा गोलंदाज पाहायला मिळतोय. ग्लान्स केलंय चेंडूला, शॉट फाईन लेग झोन मध्ये प्रीतम बबन पाटील त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप करतायत. दुर्ग संवर्धक कसा असावा, इतिहास अभ्यासक कसा असावा, कुणबी समाजामधील ज्वलंत प्रश्नांवर अभ्यासू व्यक्तिमत्व कसं असावं याचा एक फॉर एक्झाम्पल प्रीतम बबन पाटील ब्रँड ऑफ नाउजे यांना आपण पाहू शकतायत क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. फुट स्वरूपातील चेंडू आहे, या वेळेला ऑनसाइडला सजवला गेलाय. गौरव भोईर त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. क्षेत्ररक्षण उच्च स्तरीय झालेला आहे. तत्पूर्वी दोन्ही देखील खेळाडूंच्या माध्यमातून रनिंग बिटवीन द विकेट जलद गतीने, अतिद्रुत गतीने, क्रिवी शीघ्र गतीने अनुभवायला मिळालाय. नाणेफेकीचा कौल एसपी अव्हेंजर्स नागझरी या संघाने जिंकलेला आहे. ओहो, या वेळेला परफेक्ट यॉर्कर, गेंद झूम झूम के आई, घूम घूम के आई. बल्लेबाज बल्ला लेके खड़ा था लेकिन गेंद गिल्लियां उड़ाकर चली गई. गॉन. सुमित 21 चेंडू शिल्लक, 21 धावांची आवश्यकता असताना न्यू मॅन इन. गौतम पावडे ऑन बॅटिंग स्टान्स, बॉल टू रन अशी अवस्था. शुभम पाटील टॉल मॅन, उंच सखल बांध्याचा हा खेळाडू. आणखीन एक मॅजिकल गोलंदाजी सुरू आहे. उंच पुरा खेळाडू. जागतिक क्रिकेटच्या इतिहासामध्ये आतापर्यंत सर्वात उंच खेळाडू कोण असेल तर तो मोहम्मद इरफान. पाकिस्तान संघाचा 7 फूट आणि 2 इंच इतकी जबरदस्त उंची होती त्या गोलंदाजाची. आणि त्याच्या आठवण शुभम ब्रँड ऑफ कुकडे पाहायला मिळतोय. भारतीय संघाच्या माध्यमातून ईशांत शर्माला आपण पाहिलं 6 फूट आणि 6 इंच. इंग्लंड संघाच्या माध्यमातून आपण स्टीवन फिनला पाहिलं 6 फूट आणि 7 इंच. वेस्ट इंडिज संघाच्या माध्यमातून जोएल गार्नर 6 फूट 8 इंच. ऑस्ट्रेलिया संघाच्या माध्यमातून ग्लेन मॅग्राथ 6 फूट 5 इंच. आणि शुभम पाटील कुकडे 6 फुटीच्या घरामधील हा एक गौरवर्ण उंच पुरा गोलंदाज, उंच सखल बांध्याचा पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी यंदाच्या वर्षामध्ये. प्ले अँड मिस, सुपर बॉलिंग, डॉट डिलिव्हरी. सामन्याचं समीकरण चेंडू शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. हे सामन्याचं इक्वेशन. 18 चेंडू 20 धावा. ऐकूया डीजे ला ओळ्यात मैदानाच्या आतमध्ये. डीजे ड्रिंक ब्रेक झालेला आहे. 18 चेंडू आणि 20 धावा. सामन्याचं समीकरण 20 ऑक्टोबर 1963 मध्ये जन्म झाला होता नवज्योत सिंग सिद्धू या खेळाडूचा. आई वडिलांचं स्वप्न होतं की
क्रिकेटर बनावं आणि त्या अनुषंगाने खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट त्याने साकारलं. 1987च्या विश्वचषकामध्ये लागोपाठ आणि पाठोपाठ 4 अर्धशतके त्याच्या बॅटमधून आली आणि वडील सरदार भागवत सिंग त्यांचं स्वप्न त्याने पूर्ण केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या माध्यमातून 18 चेंडू शिल्लक 20 धावांची आवश्यकता. आमच्या मुख्य व्यासपीठावर आदरणीय रोहनजी पावडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आताच विवाहबद्ध झालेला हा दर्जेदार आणि क्लासिकल सलामीवीर फलंदाज ज्याने कुणबी समाजाकरिता आणि किराट संघातील क्रिकेट करिता चांगलं योगदान दिलेलं आहे. मुख्य व्यासपीठावर सरांचा शुभ सन्मान या मुन्ना जयस्वाल काही क्षणांसाठी. आणि मयूरजी यांना विनंती आहे आपण मेगा स्क्रीनकडे लक्ष द्या. आपण विरुद्ध दिशेने आहात कॅमेऱ्याच्या, ज्या ठिकाणी आपल्याला कव्हर अप केलं जात आहे. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. रोहन पावडे ब्रँड ऑफ किराट, खूप सारं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. लोवर टॉस स्वरूपात चेंडूची पिचिंग. आदित्य भोईरचं चांगलं क्षेत्ररक्षण. 17 चेंडू 19 धावा. फायटिंग स्पिरिट चांगलं दर्शवलंय. जिद्द, चिकाटी, एकाग्रता, कसब, कला, कौशल्य, नैपुण्य, तरबेजपणा या सर्व गोष्टींचा परिपाक या ठिकाणी अनुभवाला मिळतोय. मुख्य खेळपट्टीवर कैलास स्टार नावजिया संघाच्या माध्यमातून सुंदर सामना रंगू लागला. येथे विकेटची गरज आहे. डब्ल्यू शोधावा लागेल. www.com. ऑन साइडला स्मॅश केलंय गणेश दुंदाजी नाईकच्या बॅट मधून. फटक्यामध्ये आहे विलक्षण वजन. धावा येत आहेत अर्धा डझन. षटकार. धन्यवाद. 16 चेंडू 13 धावा. सामन्याची स्थिती लाऊड अपील होतं, परंतु पंच दर्शवत आहेत फ्रॉम बॅट आणि त्या अनुषंगाने नॉट आउट करार असा इशारा पोहोचला गेलाय. 2 फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता 15 चेंडू शिल्लक आणि 12 धावांची आवश्यकता. थोडस प्रेशर कमी झालंय. दीपेश पुन्हा एकदा यावेळेला कंट्रोल ढासळलं. नो +4 सोने पे सुहागा. 5 धावा. सिव्हाप्रमाणे पंजा समोर आलाय पंचांचा आणि या 5 धावांसहित स्कोर फलक जर आपण तपासून पाहिलं तर तब्बल जाऊन पोहोचतो प्रोग्रेस कार्ड वरती 42 या आकड्यावर. सामना होता कुठे, सामना येऊन पोहोचलाय कुठे. भगवे वादळ काटाळे या स्प्री हिटचे संकेत पंचांच्या माध्यमातून. ऑन साइडला फटका फसलाय, परंतु फ्री हिटचा चेंडू आहे आणि त्या अनुषंगाने जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड गौरव भोईर याच्या माध्यमातून दर्शवला गेलाय. गुड फिल्डिंग. 43 धावा. आता 14 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण बनलंय. अजून देखील या षटकामधील 2 चेंडू शिल्लक अवस्थेत. दीपेश रामचंद्र अधिकारी गोलंदाजी ट्रॅकवर उजव्या हाताने राईट आर्म ओव्हर द विकेट. इंटू द गॅप मध्ये आहे डीप मिड विकेट. सीमारेषा पार. गणेश दुंदाजी नाईकच्या बॅट मधून चौकार. जे विजयाचा सुगंध दरवळू लागलाय. चहू बाजूंनी चोहीकडे भगवे वादळ काटाळे या संघाचा एक जल्लोष. सुंदर कामगिरी. आयकॉन खेळी साकारले गणेश नाईक या खेळाडूने. खेळपट्टीवरती स्थिरावला. विजयासाठी जर आपण पाहिलं तर केवळ 1 धावेची आवश्यकता आहे. म्हणतात ना की एखादा वाणी नव्यानेच दुकानाची ओपनिंग करतो. पहिले 5 ते 6 महिने नो प्रॉफिट नो लॉस या बेसिक रूलवर त्याला बिझनेस करावा लागतो. क्रिकेटमध्ये देखील तसंच आहे. एक फलंदाज म्हणून तुम्हाला धावा हव्या असतील तर काही काळ तुम्हाला खेळपट्टीवरती थांबून खेळावं लागेल. आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 1 धावेची आवश्यकता. यानंतर होणारा जो सामना आहे दोन्ही संघ आपण सज्ज राहायचा आहे. SP अव्हेंजर्स आपला निर्णय कळू द्यात प्लीज. नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून. या वेळेला विजयावर शिक्का मोर्तब षटकारासहित गणेश दुंदाजी नाईक. वेल डन. 2 गुणांची कमाई पॉइंट टेबल मध्ये या ठिकाणी वरचढ आणि पॉइंट टेबल देखील आपण शो करणार आहोत काहीच क्षणानंतर. ऐकूया डीजेला. वळूयात प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड कडे.
ये मावशे